बिलीव्ह इन द बेस्ट या घोषवाक्याप्रमाणे सातारच्या जाहिरात डिजिटल प्रिंटिंग क्षेत्रातील अग्रगण्य नाव असणाऱ्या पी दत्ता या व्यवसायाची माहिती आम्ही आपणास ओळख साताऱ्यातील उद्योगविश्वाची या सेगमेंट अंतर्गत करून देणार आहोत। पी दत्ता हे नाव तुम्ही कुठे ना कुठेतरी जाहिरातीत फ्लेक्सवर वाचलंच असेल। त्या पी दत्ता या व्यवसायाचे सर्वेसर्वा दत्तात्रय पिसाळ त्यांच्याच नावावरून व्यवसायाचे नाव पी दत्ता ठेवण्यात आले आहे। त्यांच्याशी तसेच त्यांचा वारसा तेवढ्याच समर्थपणे पुढे चालवणारे पी दत्ता व्यवसायाचे व्यवस्थापक सागर पिसाळ यांच्याशी त्यांच्या जाहिरात व डिजिटल प्रिंटिंग व्यवसायाशी संबंधित माहितीपूर्ण चर्चेचा भाग। नमस्कार सातारकर, आज आपण आलेलो आहोत पी दत्ता। हे तर नाव तुम्ही प्रिंटिंग क्षेत्रात ऐकलेलं असेल। त्यांचं मूळचं नाव हे दत्तात्रय पिसाळ आहे। ते साताऱ्यात गेले कित्येक वर्ष डिजिटल प्रिंटिंग क्षेत्रात काम करत आहेत, फ्लेक्स प्रिंटिंग क्षेत्रात काम करत आहे। अशा ह्या साताऱ्यात नावरूपाला आलेला जो उद्योग आहे फ्लेक्स प्रिंटिंगचा, तो आज जाणून घेणार आहोत आपण। सर, या व्यवसायाची सुरुवात कशी झाली सातारमध्ये, ह्या आपल्या प्रेक्षक वर्गाला थोडस सांगा। सातारमध्ये सुरुवातीला कटिंग प्लॉटर पासून सुरुवात केली आहे। कटिंग प्लॉटर आपण साधारण 2000 साली घेतला होता। त्यानंतर पहिली मशीन घेतली आपण, नंतर डिजिटल प्रिंटिंग घेतला 6 फुटाचा। तो राजेगावला असताना काम केलं होतं आणि तिथून 2010 साली पोहे नाक्यावरती आलो। पोहे नाक्याला त्या 10 फुटा पहिली 6 फुटा मशीन होती, आता 10 फुट घेतली। त्यानंतर जसं तंत्रज्ञान बदल तसं आम्ही बदलत गेलो। त्याबरोबर आम्ही लेझर इकोसोल मशीन घेतली, लेझर मशीन घेतली, चॅनल बेंडिंग घेतली, राउटर मशीन घेतली। जे जे गरज पडेल तशी त्याचा आम्ही अपग्रेड होत गेलो। त्यामुळे आमचं गुडविल मार्केटमध्ये झालेलं आहे आणि त्यामुळे आम्हाला काम पण तसं चांगल्यापैकी मिळालं। पेंटिंग क्षेत्रामध्ये मी सुरुवातीला चौकामध्ये हॉटेल बेलाच्या खाली माझं दुकान होतं काय, तिथे बरेच वर्ष काम केलं। त्यानंतर आम्ही राजेवाडला पार्टनरशिपमध्ये तिरंगा ॲडव्हर्टायझिंग म्हणून आम्ही तिघांनी मिळून दुकान टाकलं होतं। ते बरेच काळ चाललं होतं। त्यानंतर काही कारणास्तव आमची पार्टनरशिप संपली तिथं। नंतर मी त्या दरम्यान मग डिजिटल क्षेत्रामध्ये उतरायचा मी विचार केला। पहिला कटिंग प्लॉटर मी घेतला साताऱ्यामध्ये। आणि त्यानंतर मग कटिंग प्लॉटर घेऊन डिजिटल फ्लेक्स प्रिंटिंग चालू झालं। तेव्हा खूप मशीन महाग होत्या आणि तेवढी माझी मोठी काय झेप नव्हती। आणि पार्टनरशिप मध्ये मशीन घेऊन शेतात उतरायचं आमचं चालू होतं। पण एका मित्राने सुचवलं की तुम्ही हे बँकेतनं कर्ज घ्या, तुमचं तुम्ही स्वतः चालू करा। आणि तसं डेलिंग करून मी पहिली मशीन राजेवाडला असताना मी 12 मध्ये बँकेचं कर्ज घेऊन पहिली डिजिटल मशीन सातारा बसवली। ओके, म्हणजे साताऱ्यात जे काय त्यावेळेस नवीन तंत्रज्ञान होतं डिजिटल फ्लेक्स प्रिंटिंगचं, ते तुम्ही आणलं। आणि अजून सुद्धा तुम्ही म्हणत आहात की ज्या ज्या काही सातारामध्ये फ्लेक्स प्रिंटिंग या क्षेत्रात मशीन्स येत आहेत त्याचं नवीन व्हर्जन जे काय असेल ते तुम्ही खरेदी करता, त्याबद्दल थोडस सांगा। साताऱ्यामध्ये कटिंग प्लॉटर पासून आपण सगळंच म्हणजे जी ऍडव्हान्स येत जाईल तसं आपण एक एक तंत्रज्ञान आपण आत्महत्या करत गेलो। पहिलं डिजिटल मशीन आपण घेतलं, कटिंग प्लॉटर घेतला होता। नंतर लेझर मशीन घेतली आपण, 4 फुटी प्लॉटर आपल्याला आता आहे। त्यानंतर इकोसोल मशीन आपल्याला इप्सन क्वालिटीची कंपनीची ब्रँडेड मशीन आहे आपल्याकडे। लेझर मशीन आहे 8 फूट 4x8 लेझर मशीन आहे आणि एक राउटर कटिंग मशीन आहे। ज्याने एलडी बोर्ड आपण करतो त्याच्यासाठी आपण चॅनल बेंडिंग घेतलेलं आहे आणि चांगल्या प्रकारचं एलडी वापरून आपण साताऱ्यामध्ये बऱ्यापैकी काम देतो। या काही ज्या काही मशीनींची नावं सरांनी आपल्या समोर मांडलेली माहिती आपण सरांकडून जाणून घेणार आहोत। अजून एक महत्वाचा प्रश्न म्हणजे साताऱ्यात असं महत्वपूर्ण जे काम तुम्हाला आवडलं असेल, तुम्ही तुमचं स्वतःच आणि साताऱ्याला एक तुमच्याशी ओळख भेटली असेल त्या प्रोडक्टनं, असं कोणतं काम सुचवाल की जे तुम्ही साताऱ्यासाठी केलंय? बरीच कामच आहे, तसं एखादं नाव कसं घेणं अवघड आहे। ओके, साताऱ्यामध्ये आपण सातारा प्लाऊडचा आपण पहिला बोर्ड केला, लेझर घेतला साताऱ्यात। पहिला बोर्ड आपण तिथे त्यांचा केला, आणि दुसरा बोर्ड केला आपण गुलबाज इंदू शाह म्हणून त्यांचा लेझरचा आपण ॲक्लिंगमध्ये बोर्ड केला होता। त्यानंतर सुरुवात आपली झाली बऱ्यापैकी झालेली आहे। आता जस्ट परवा मध्ये वर्ष गेल्या वर्षी मी डीसी बँकेचा बोर्ड केला मोठा। बरं काय जे चॅलेंज काम होतं त्यामध्ये बरेच लोक होते कॉम्पिटिशन माझ्या,
पण त्या काय ह्या कॉम्पिटिशन आपल्या गुडविलमुळे आपल्याला ते काम मिळालं. आपल्या कामाबद्दल तुम्हाला सगळी माहिती देतो. माझे प्रॉडक्ट काय काय बनवले आपण त्याची तुम्हाला माहिती देतो. तुम्हाला काही माहिती कळत जाईल टेक्नॉलॉजी. हे हा प्रॉडक्ट आहे. हा LED बोर्ड आहे. काय हा निऑनचा बोर्ड आहे. हे सुद्धा आपण स्वतः बनवतो. आणि हे सगळे ह्यातलं तुम्ही बघितलं हे सगळे कलर वेगवेगळे कलर. ओके. एवढ्या कलरचा आपण निऑन बनवून आपण वेगळ्या प्रकारचा डिझाईन करून लोकांना हे देतो. या बोर्डला काय म्हणतात सर? हा पण LED बोर्ड आहे. काय हा आपण सगळा स्वतः बनवतो स्वतः. ओके. काय त्या प्रकार हा जे तयार बोर्ड मिळतो हा पण तसा बोर्ड मिळतो. आणि हे प्रोडक्ट बनवतो असं आपण देतो लोकांना बनवून देतो सगळं. ह्याची किंमत साधारण 1000 रुपये आपण देतो. ओके. म्हणजे एखाद्याला गिफ्ट करायचं असेल तर ते चांगलं आहे. हा सुद्धा आपण प्रोडक्ट बनवला आहे. हा सुद्धा ओडिशाला गेला पाहिजे लिहिले पाहिजे ओडिशा. ओके. ओके. हे म्हणजे ट्रॉफी स्वरूपात आपण म्हणजे तुमचं काम ट्रॉफी मध्ये सुद्धा काम करतो आपण. दुसरी गोष्ट तुम्ही इथं बघितलं असेल की मॅट पेंटिंग आहे. ही कुशल मशीन आहे. त्याची मॅट पेंटिंग आहे. ही स्पार्कल पेंटिंग आहे. या खाली बघील तुम्ही ग्लॉस लॅमिनेशन केलेली पेंटिंग आहे. हे असं पेंटिंग आपण करतो. हा बघा आपण चॅनल पेंटिंग अक्षर बनवतो. काय तुम्ही सातारा बऱ्यापैकी दुकानला बघितलं बोर्ड तुम्ही बघायला मिळेल. हा डिस्प्ले असा आहे. हा फॅब्रिक बोर्ड आहे. हे कापड आहे वरतं आणि असं लाईटचा येडे आत येडे असते पण हा बोर्ड असतो. हा डिजिटल पेंटिंग आहे. हा पद्धतीचा आहे. आपण अशा नेमप्लेट लाईटचा देतो. ओके. काय अशा ॲक्लिमध्ये कट केल्या अशा नेमप्लेट आपण बनवून देतो. ही ग्लॉस लेटर आहे ती त्या पाठीमा आपण केलेलं आहे. चिलची लेटिंग घेतो. असे नेमप्लेट आपण बनवतो सगळं. असे लोगो सुद्धा आपण बऱ्यापैकी आपल्याला हे डिस्प्ले केल्यामुळं त्या लोगोचे आपल्याला भरपूर ऑर्डर मिळतात. काय हे नेम प्लेस आपण स्वतः बनवतो. या गोष्टी आपल्याला मशीन दाखवतो नंतर त्या मशीनमध्ये आपली बनतो सगळं. हे फोटो पेंटिंग ग्लास पेंटिंग आहे. ग्लास सगळं पेंटिंग आहे. असे लोगो सुद्धा आपण बनवतो. जे लग्नाचे लोगो का नाही त्या लग्नाचे लोगो लग्नासाठी लोगो येतो. त्या फ्रेम पण बनवतं का श्रीमंत योग्य? हो. ते स्पार्कल दाखवल्याप्रमाणे स्पार्कलची पेंटिंग आहे ती. त्यामुळे असं बनवून त्याचा फोटो असेल तरी तुम्ही बनवून देतो. सगळे काम केले का त्याचे फोटो आपण लावले सगळे. हे कमी आहे ती भरपूर फोटो आपण काम केलेलं आहे. सगळे फोटो इथे बसू शकत नाही. ताजं काम केले तर तेवढं कामाला लावलेलं आहे तिथं. सर इथे पण ह्या साईडला पण कॅमेरा ट्रॉफीत भरपूर व्हरायटीज दिसतात आपल्याला. हे ट्रॉफी सुद्धा आपण इथं बनवलेलं आहे. काय कस्टमरचे आहे. हे स्वतः आपण डिझाईन केले आणि स्वतः बनवले आपल्या डिझाईन. ही सुद्धा ट्रॉफी आपण मध्ये केले आपल्या इथे बनलेले आहे. ठाण्याने गेली ट्रॉफी. काय आता हे ट्रॉफी सुद्धा आपण बनवले आहे. ही ट्रॉफी आपण पंतप्रधानांची देवी आहे. त्याचा फोटो काढला आहे. कारण हे आपण मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री त्यांना दिलेले त्यावेळेला. त्यासाठी फक्त 3 ट्रॉफी बनवल्या आपण त्यावेळेला. त्यातली एक आपल्या बाजू ठेवली आपण बाजूला. शिवाय हे रेडीमेड ट्रॉफी आपल्याला द्या अशा पद्धतीच्या त्याचा करायचा. त्यात रेडीमेड असते आपण स्टिकर बनवून लावून देतो लोकांना. दुसरी गोष्ट आपण असे बारके फोटो सुद्धा बनवून स्टँड बोर्ड आपण बनवून देतो. काय तुम्हाला तुमचा कुठला फोटो पाहिजे तर आपण देतो बनवून. तसं हे तसंच आहे. तेव्हा आपण जाळी कटिंग सुद्धा करतो. काय अशा जाळी कटिंग ॲक्लिमध्ये MDF मध्ये AC मध्ये अशा जाळी कटिंग करून प्रत्येक ज्या साईज मध्ये पाहिजे त्या साईज मध्ये आपण बनवून देतो. हे WF केले आणि SCBC आहे त्यामध्ये केले. शिवाय हे असे प्रोडक्ट आपण बनवतो. ह्या उद्योगाचा समर्थपणे वारसा तेलना सागर पिसाळ हे आपल्याला ऍडव्हान्स ज्या काही मशीनी आहेत फ्लेक्स प्रिंटिंग बद्दल किती काम ते आपल्याला त्यांच्या पद्धतीने दाखवणार आहेत. तर सर आम्हाला त्याच्याबद्दल माहिती द्या थोडीशी. इथं आता आपल्या फ्लेक्स प्रिंटिंग मशीनचं काम चालू आहे. समोर बघू शकताय तुम्ही फ्लेक्स प्रिंटिंग होत आहे. मोठमोठ्या साईजचे होर्डिंग्स वगैरे तुम्ही जे बघता ते सर्व फ्लेक्स प्रिंटिंग या मशीनवर होते. तर
तर चला तर मी तुम्हाला एक नवीन आमच्याकडे असणारी अत्याधुनिक टेक्नॉलॉजीची फ्लॅट बेड मशीन ह्याद्वारे आपण काय काय बनवतो ते तुम्हाला सर्व माहिती देतो। तर तुम्हाला सांगू इच्छितो की ह्याच्यावर आपण वेगवेगळ्या प्रकारचे मटेरियल आपण प्रिंट करू शकतो, ज्याचं की सरफेस फ्लॅट असू शकते। फ्लॅट सरफेसवरती आम्ही काही सॅम्पल्स बनवलेले आहेत ते तुम्हाला दाखवू इच्छितो। या इकडे हे बघा, हे जे प्रिंटिंग आहे ते आपण ACP ॲल्युमिनियम कंपोजिट पॅनल ह्या शीटवरती आपण हा राज्याभिषेक प्रिंटआउट केलेला आहे, जसं की तुम्ही पाहू शकताय। आणि हा स्टर्डी मटेरियलवरती प्रिंटिंग झाल्यामुळे ह्याला कोणत्याही प्रकारचं खराब होण्याची शक्यता नाही आहे, ठीक आहे। तर दुसरा आता हे प्रोडक्ट आहे आमचं, हे बघा तुम्ही, हे ॲक्रिलिक प्रिंटिंग आहे। हे 5 mm ॲक्रिलिकवरती आपण प्रिंटआउट घेतलेलं आहे। आणि हे तसंच त्याबरोबर आपण MDF 10 mm MDFवरती सुद्धा प्रिंटिंग करून देऊ शकतो। MDF पॅनल जे की फर्निचर वगैरे यासाठी यूज होते, तर त्याच्यावरती प्रिंटिंग हवं असेल तर ते पण आपण यूज करून देऊ शकतो तुम्हाला। आणि त्यानुसारच आपण हे कस्टमाइज प्रोडक्ट पण आपण बनवून दिलेले आहेत असे ग्राहकांच्या मागणीनुसार आपण बघू शकताय। तर तुम्हाला ते समोर प्रिंटिंग दिसत आहे महालक्ष्मीचं, तेही ॲक्रिलिक प्रिंटिंग आहे। 5 फूट बाय 3 फूटचं हे साधारणतः आपल्या मशीनचं साईज आहे, त्यानुसार आपण हे प्रिंटिंग बनवून दिलेलं आहे। हे समोरच आपल्या पार्टिशनला आपण विविध प्रकारच्या जाळीज लावलेल्या आहेत। तर मी तुम्हाला ज्या जाळीज मशीनवर प्रिंट होतात ते मशीनची माहिती देतो। या तुम्ही समोर आल्यानंतर हे बघू शकता तुम्ही, आमचे CNC राउटर मशीन आहे, याच्यावरती आपण विविध जाळी कटिंग किंवा हार्ड मटेरियलचं कटिंग करून विविध प्रकारचे प्रोडक्ट्स बनवतो। यामध्ये तुम्ही बघू शकताय अशा पद्धतीचे आपण बोर्ड्स वगैरे पण यासाठी पण आपण त्या मशिनरीचा यूज करत आहोत। आणि त्याबरोबरच आपण हे बघू शकता प्रोडक्ट जे की आम्ही जाळी बनवलेली आहे। इकडे आमची दुसरी एक लेझर मशीन म्हणून आहे, जी की आपल्याकडे मोठी 4 फूट बाय 8 फूटमध्ये अवेलेबल आहे। त्याचं कटिंग हे तुम्ही बघू शकता। अशा पद्धतीचे ॲक्रिलिक कटिंग आपण त्याच्यावरती विविध प्रकारे करू शकतो। तसेच जाळी पण ह्यावरती बनवू शकतात विविध आकाराच्या 8 फूट बाय 4 फूटमध्ये। हे बघा, या अशा पद्धतीनं तुम्हाला जाळी प्रिंटिंग होऊ शकते। तर तुम्ही पाहू शकताय आता हे आपण आलेलो आहोत चॅनल बेंडिंग मशीनपाशी। तर चॅनल बेंडिंग ह्याच्यावरती आपण मोठमोठ्या प्रकारचे LED अक्षर आहे, जे की आता नवीन मार्केटमध्ये ट्रेंड चालू आहे, चॅनल लेटर्स। ते अशा पद्धतीचं चॅनल आहे, त्याच्यावरती बनवून आपण अक्षरे विविध प्रकारची वळणदार अक्षरे बनवू शकतो। तर त्याच्यावरती अशा वेगवेगळ्या प्रकारची कामे केली जातात, त्याचं एक तुम्हाला मी सॅम्पल दाखवतो एकच। हे बघा, हे आता आम्ही एक सॅम्पल बनवलेलं आहे, एक साईन आहे, जी की आपण 2 मशीनच्या सहाय्याने एक नवीन प्रोडक्ट तयार करण्याचा प्रयत्न केलेला आहे इथे। हे बघा, हे त्याच्या खालच्या बाजूला LED वगैरे लावण्यासाठी आम्ही असा बेस तयार केलेला आहे, त्यामध्ये आतल्या बाजूला LED लावता येतात आणि त्याच्यावरती हा चॅनलचा बेस लागल्यानंतर ते लेटर आणखीन व्यवस्थित दिसून येते। हे बघा, अशा पद्धतीने बेस हा बसतो आणि हे लेटर अशा पद्धतीने तयार होते। तुम्ही बघू शकता यामध्ये अशा प्रकारचे विविध सायनेजेस आपण इथं बनवत असतो आहे। इंडस्ट्रियल सायनेज किंवा ऑफिसेस, शॉप्स यासाठी लागणारे बोर्ड्स वगैरे अशा विविध प्रकारचे आपण कामं एकाच दालनाखाली आपण इथं छताखाली बनवत असतो आहे। तर आपल्याकडं सर्व प्रकारच्या मशिनरी आपण इथं अवेलेबल आहेत। तर यातले जे समोरची पुढची मशीन आहे ती इप्सन कंपनीचं आपण एक मशीन घेतलेलं आहे, आपण इथे एक सॉल्व्हंट प्रिंटर ज्याला म्हणतो। तर हे इप्सन कंपनीचं मशीन तुम्ही बघू शकता, त्यावरती इंडस्ट्रियल बोर्ड्स किंवा सन बोर्ड ब्रँडिंगसाठी शक्यतो हे एक उत्तम मशीन आहे, प्रिंटिंग दर्जेदार प्रिंटिंग देणारं। इथं आपण बघू शकतो हे आपण ट्रॉफीज पण बनवलेले आहेत, त्यासाठी पण आपण हा मशीनचा वापर करून अशा पद्धतीने प्रिंट तयार करून त्याला लावलेले आहे, जेणेकरून त्याला ट्रॉफीला एक वेगळा लुक येतो किंवा ती तुमची जी ट्रॉफीची माहिती असेल ते आपण त्या स्टिकर लावून तुम्हाला देता येऊ शकते। तर इथं बघू शकता तुम्ही, आता एक कंपनीचं एक काम चालू आहे आमच्याकडे, स्कूलचं, शाळा, स्कूल, कंपनीज अशासाठी सर्वासाठी आपण हे मशिनरी यूज करू शकतो आहे। हे व्हिनाईल विथ लॅमिनेशन आहे, तसंच त्या पद्धतीने हे व्हिनाईल विथ सनबोर्ड आहेत, हे बघू शकता तुम्ही आता। तर यामध्ये प्रिंटिंगवरून केल्यानंतर त्याला सनबोर्ड अटॅच केला जातो।
हा साधारणतः 3 mm थिकनेसचा सनबोर्ड आहे. त्याच्यावरून हा तुम्ही बोर्ड बघू शकताय. अशा पद्धतीने एक तयार झालेला आहे. त्याचबरोबर आपण आता बघू शकतो की वेडिंगची सायनेजेससाठी पण आपण एंट्रीला जे लावले जातात ते साईनबोर्ड बनवलेले आहे. वेलकम बोर्ड्स म्हणू शकतो किंवा हळदी, संगीत, मेहंदी ह्या कार्यक्रमासाठी आता ट्रेंडिंगमध्ये हे बोर्ड्स चालतात. तर अशा पद्धतीने आपण हे बोर्ड्स तयार करत असतो आहे. तुम्ही बघू शकताय आपल्याकडं कसं आहे, विविध प्रकारचे मशीन आहेत, त्या वापरून आपण एक नवीन प्रोडक्ट बनवत असतो. इथं तुमच्या मागणीनुसार आपण हे तुम्हाला प्रोव्हाइड करत असतो आहे. ही आमची सर्वात जुनी मशीन आहे जी की टेक्नॉलॉजी जशी सुरुवात झाली तशी ह्या एक मशीन आहे त्यांनी आम्हाला साथ दिली होती. हे कटिंग प्लॉटर मशीन आहे. याच्यावरती आपण विविध प्रकारचे नंबर प्लेट पहिले आधी बनवायचो. विविध प्रकारचे बोर्ड्स हे कटिंग विणायला एक आहे त्यानुसार बनवून द्यायचो आपण. इथं तुम्ही बघू शकता विविध प्रकारचे रोल तुम्हाला दिसत असतील जे समोरच्या बाजूला. तर याच्यावर आपण हे एक विविध प्रकारचे अशा बोर्ड बनवू शकतो आपण. त्यामध्ये हे बघा रोल आपण बघू शकताय त्यामध्ये. याच्यावर हे पहिले सुरुवातीला हे कटिंग केल्यानंतर मग ते फ्लेक्सवरती चिटकून त्याचं नवीन बोर्ड पहिले सिंगल कलरमध्ये व्हायचे. आता मल्टी कलर फ्लेक्स प्रिंटिंग आल्यापासून हे तयार होते. सुरुवातीला हे जेव्हा टेक्नॉलॉजी आली होती तेव्हा याचा आम्ही वापर करूनच इथूनच पुढं आलेलो आहे. तर बघू शकता हे एक नवीन प्रोडक्ट आहे आपलं. हा लोगो जो आहे तो UV प्रिंटिंग आपण केलेला आहे आणि त्याला चॅनल बेंडिंगचं वापर करून त्याला एक नवीन प्रोडक्ट बनवलेलं आहे आपण. हे जे प्रिंटिंग आहे ते पूर्णपणे डायरेक्ट UV प्रिंटिंग केलेलं आहे आपण. डायरेक्ट टू ॲक्रिलिक प्रिंटिंग केलेलं आहे याच्यावरती. तर मित्रांनो, आज आपण पी दत्ता उद्योग समूहाची फ्लेक्स प्रिंटिंग उद्योग समूहाची खूप चांगल्या पद्धतीने माहिती घेतली. तर सागर सर, काही तुम्ही याच्याबद्दल आवाहन करणार आहे का आपल्या प्रेक्षकांना? आवाहन करू आपण महाराष्ट्र बघितला जाते. तर आपण मोठमोठ्या इंडस्ट्रीजचे शॉपचे किंवा इतर बऱ्याच ठिकाणच्या पण बॅनर किंवा काही काम करतोय. तुम्हालाही अशा प्रकारची काही गरज लागल्यास आपल्या शाखेला अवश्य भेट द्या. आमचा पत्ता तहसील कार्यालय समोर सोय नाका. तर अशाच नवनवीन नाविन्यपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आमचं चॅनल आहे जिल्हा सातारा. या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा. तसेच अजून काही माहितीवर्धक व्हिडिओ तुम्ही जर सुचवणार असाल, असेच कुठले उद्योग समूहाची तुम्हाला माहिती हवी असेल तर प्लीज आमच्या जे कमेंट बॉक्स आहे या व्हिडिओच्या खाली नक्की आम्हाला कमेंट करून कळवा. ओळख साताऱ्यातील उद्योग विश्वाची अंतर्गत असेच नाविन्यपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या जिल्हा सातारच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक, कमेंट आणि शेअर करा.